बऱ्याच स्कूलना इंटरनल राजकारणाने ग्रासलेल्या होत्या. आता मुलं घडतच नाहीयेत. आता फक्त ते वाहवत चाललेत. मग त्यांना काहीतरी बदलणं गरजेचं आहे. म्हणून हे गुरुकुलची संकल्पना राबवण्यात आली. आणि मी आचार्य गुरुकुलमध्ये पूर्ण वाहून फ्लो चालू आहे. त्याच्यामध्ये त्यांचं करिअर पण काढावं आणि दुसरा जो भाग आहे त्यांच्यावर ते गुरुकुलाचे संस्कार पण असतात. शिवाजी महाराज कसे घडले, तर शिवाजी महाराजांना शाळेमध्ये ते गेलेच नाहीयेत. जे शिक्षक आहेत आत्ताचे ते पण का शिकवतायत? मला पैसे मिळवतात म्हणून शिकवतात. मी पुण्यात जेव्हा आलो तेव्हा माझ्या वडिलांना 1800 रुपये पगार होता आणि मला 1800. तसं आम्हाला आमची भाषा म्हणजे वाक्यात पहिली शिवी आणि शेवटची शिवी, ही रांगडी भाषा. तर ती जाता जाताच म्हणली, बटाटे कसे काय झाडायला लागले तेवढे. म्हणजे त्यांना माहितीच नाहीये. बरं, गाय दूध देते हेही माहिती नाही हो, नुसतं पिशवीतलं दूध आहे एवढंच माहिती. शाळा 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 म्हणजे काय? एवढे मोठे दप्तराचे ओझे घेणे म्हणजे शाळा का? वर्गात जाऊन तासनतास अभ्यास करणे म्हणजे शाळा का? किंवा मनात नसताना बळजबरीने अभ्यास करणे म्हणजे शाळा का? या सगळ्यांचे उत्तर म्हणजे फक्त आचार्य गुरुकुलम. अभ्यास आणि आधुनिकता या सर्वांची उत्तम सांगड घालणारे आगळे वेगळे एक गुरुकुलम. या आचार्य गुरुकुलची स्थापना कशी झाली, त्याचसोबत इथे पारंपरिकतेच्या, आध्यात्मिकतेच्या या सर्वांच्या सोबतीने अभ्यास कसा शिकवला जातो, या सर्व आणि अशा अनेक प्रश्नांवरती बोलण्याकरता आता आपल्यासोबत आहेत आचार्य गुरुकुलम संस्थेचे संस्थापक विजय तांबोळकर सर. सर, स्वागत आहे तुमचं डिजिटल पुणे न्यूज मध्ये. सर, सुरुवातीला आपण या शाळेबद्दल तर जाणून घेणारच आहोत, मात्र इथपर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता? तर खडतर प्रवास आहे सगळा हा. पालकांनी आमच्यावर विश्वास का ठेवायचा, इथून आत्ताचा जो सॅटिस्फाईड पालक आहे हा इथपर्यंतचा हा प्रवास आहे. पालक का विश्वास ठेवणार तुमच्यावर? तुम्ही जे करून दाखवता ते करून दाखवताना एक्झॅक्ट त्या पालकाला जी अपेक्षित जडणघडण आहे ती मिळते का? हा सगळा जो आहे हा प्रवास म्हणजे आतापर्यंतचा प्रवास आहे. इथून पुढे खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आत्ताशी ही सुरुवात आहे. ह्याच्या नंतर आमच्या संकल्पना खूप मोठ्या आहेत. ह्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत, ह्या संकल्पना सत्यात उतरण्यासाठी कमीत कमी 2035 पर्यंतचा आमचा कालावधी ठरलेला आहे. 2035 मध्ये आमच्या गुरुकुलचे 1000 IAS मार्केटमध्ये असणार आहेत आणि ते 1000 IAS हा देश बदलून टाकायची क्षमता ठेवणारे आहेत. आणि ही सगळे IAS हे तत्वनिष्ठ असणार आहेत. हे शून्यापासून तयार झालेले असणार आहेत. कोणत्याही एका ऑफिसरला कोणीतरी दाबू शकतं, पण 1000 ऑफिसरला कोणीच दाबू शकत नाही. गुरुकुल म्हणजे पुढच्या भविष्याचा भारत घडवण्याचं, भविष्याचा भारत घडवण्यासाठी लागणारे विद्यार्थी घडवणं किंवा माणूस घडवणं हे गुरुकुलचं मूळ उद्दिष्ट आहे. तुम्हाला गुरुकुलची स्थापना करावी असं का वाटलं आणि केव्हा वाटलं? मी 1999ला ना एक प्रोजेक्ट राबवला होता. शाळांमध्ये माझ्या कम्प्युटर लॅब्स होत्या. पुणे जिल्ह्यात 27 लॅब होत्या. त्यावेळी मी प्रत्येक शाळेत जाऊन पाहायचो की नक्की काय चाललंय. त्यावेळेचा ती संकल्पना जरा वेगळी होती. गव्हर्नमेंटनी असा एक त्यांचा GR होता की तुम्ही शाळांमध्ये कम्प्युटर लॅब्स तयार करा आणि विद्यार्थ्यांकडून 20, 40, 50 रुपये घ्या. आम्ही तो सुरुवात केला, ते प्रोजेक्ट सुरुवात केला. प्रोजेक्ट सुरुवात केल्यानंतर ज्या ज्या स्कूलमध्ये आम्ही ते रन केलं त्यातल्या बऱ्याच स्कूलना इंटरनल राजकारणाने ग्रासलेल्या होत्या. म्हणजे शिक्षकांचे एकमेकांच्या चढाओढीमध्ये तो मुलगा एवढा दुर्लक्षित राहायचा की त्याच्यामध्ये पुढं नाहीच, त्याची प्रगतीच होत नव्हती. मग ह्याला पर्याय काय? मग आपण नक्की चाललोय कुठं? जे मी शिक्षण घेतलं, माझ्या गुरूंना मी गुरु मानून जे शिक्षण घेतलं त्या वेळात मला दिसलं नाही. मग काहीतरी सिस्टीम बदलणं गरजेचं होतं. पण ही सिस्टीम नंतर नंतर तर खूपच खराब होत गेली. आणि आत्ताच्या काळातली जी सिस्टीम आहे, खरं बघितलं तर आत्ता मुलं घडतच नाहीयेत. आत्ता फक्त ते वाहवत चाललेत. मग त्यांना काहीतरी बदलणं गरजेचं आहे. म्हणून हे गुरुकुलची संकल्पना राबवण्यात आली. आणि 140 कोटी जनतेमध्ये जर मला ही संकल्पना सुचतेय तर मी तो देवाचा आदेश मानतो की तू एक काहीतरी कर, ह्या समाजासाठी तुझ्या डोक्यातून एक संकल्पना काढ आणि ते राबव, असं मला त्या देवानी सांगितलेलं आहे. आणि हे माझं उत्तरकाळ जो आहे हा सगळा त्याच्यामध्ये घालवावा असं ते मानस निर्माण झालं. आणि मी आचार्य गुरुकुलमध्ये पूर्ण वाहून घेतलं स्वतःला.
सर आपण बघतो की गुरुकुलची स्थापना बऱ्याच जुन्या काळांपासून झालेली आहे, परंतु त्या जुन्या काळांमध्ये कसं गुरुकुल होतं आणि आता म्हणजे ते हळूहळू कशा पद्धतीने बदलत गेलं, काय काय बदल होत गेले, चांगले वाईट, काय तुमच्या अनुभवानुसार सांगा. आचार्य गुरुकुल मध्ये आम्ही अभ्यास करताना ना बऱ्याच गुरुकुलांचे अभ्यास केले. सुरुवातीला चाणक्यांचं जे गुरुकुल होतं त्याचा अभ्यास केला, भारतामध्ये असणाऱ्या गुरुकुलांचा अभ्यास केला. राजीव दीक्षितांनी एक स्पीच दिला होता गुरुकुल बद्दल, की जो भारतातले गुरुकुल कसे होते आणि ते कसे असले पाहिजेत, भारतात किती समृद्ध लोक तयार होत होते गुरुकुलांनी. मग ती संकल्पना आपण का उतरू नये, पण ती संकल्पना राबवणं या काळामध्ये, असं जर नुसती संकल्पना म्हटलं तर ते अशक्य असं वाटतं. पण जर त्याला योग्य रीतीने हाताळलं तरच ती राबली जाऊ शकते, नाहीतर राबणार नाही ती संकल्पना. मग त्याच्यासाठी आम्ही ते गुरुकुलांचा पूर्ण अभ्यास केला. एक्झॅक्ट फिजिकल गोष्टींचा अभ्यास करण्यापेक्षा बदल काय होतात ह्याचा अभ्यास केला. मग नक्की गुरुकुलमध्ये बदल काय आहेत, कोणते बदल आहेत, कोणत्या मूल्य त्याच्यामध्ये घडवली जातात आणि ती मूल्य आम्ही आत्ताच्या गुरुकुलमध्ये कसे देऊ शकतो. म्हणजे मला पूर्वीचं पण पाहिजे आणि मला आत्ताचं पण पाहिजे. माझा मुलगा वेद शिकून आत्ता या फ्लो मध्ये नाही टिकू शकत आहे. वेद छानच आहेत, नो डाऊट, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही दुमत नाहीये. ते जर शिकलं तर आणि काय, पण आत्ताच्या याच्यामध्ये स्पर्धेच्या जे काय आपण सो कॉल्ड स्पर्धा आपणच केलेलं आहे, त्या ह्याच्यामध्ये त्या जुन्या गुरुकुलची जी शिक्षण पद्धती आहे, शिक्षण पद्धती म्हणजे अभ्यासक्रम, शिक्षण पद्धती आम्ही तेच वापरतो, पण अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम वेगळा असला पाहिजे. म्हणजे दोन्ही गुरुकुलची सांगड घालता आली पाहिजे. मुलांचं आत्ताच्या ह्याच्यामध्ये, आत्ताचं जे फ्लो चालू आहे त्याच्यामध्ये त्यांचं करिअर पण काढावं आणि दुसरा जो भाग आहे त्यांच्यावर ते गुरुकुलाचे संस्कार पण असावेत. ह्या दोन्ही गोष्टींमधून हे आचार्य गुरुकुल साध्य करण्यात आलेले. जुन्या गुरुकुलांची तुम्ही म्हणताय संकल्पना वेगळी होती, काय संकल्पना होती त्याच्याबद्दल? जुन्या गुरुकुलांमध्ये एक आचार्य आहे आणि तोच आचार्य काही मुलांना घडवत होता, ती मुलं खालच्या मुलांना घडवत होती, ती मुलं खालच्या मुलांना घडवत होते, अशी ही संकल्पना आहे. ओके. त्याच्यामध्ये आणि दुसरा जो पार्ट असा होता की वेद तर शिकायचेच, पण त्याच्या बरोबर स्वतःच्या अंगामध्ये असणारे प्रत्येक गोष्ट ही समोरच्या दृष्टिकोनातून घेणं गरजेचं होतं. म्हणजे ते गुरु ते सगळ्या गोष्टी त्यांना मिळवूनच देत होते. मग आता ह्या गुरुकुलामध्ये आता आपण हे दोन्ही गोष्टी घडवतोय, ते पण घडवतोय, हे पण घडवतोय. म्हणजे शिवाजी महाराज कसे घडले, तर शिवाजी महाराजांना शाळेमध्ये ते गेलेच नाहीयेत, त्यांनाही गुरु आहेत आणि त्या गुरुचं असणारं कुळ म्हणजे गुरुकुल. म्हणजे ते गुरुकुल हा जो प्रवास आहे हा त्या गुरुच्या संदर्भात निर्माण होतो. गुरु आणि शिष्याचं नातं निर्माण होणं ही पहिल्यांदा प्रायमा फेसी असते. गुरु शिष्याचं जर नातं निर्माण झालं, मी स्वतः आहे आणि मी जर कुठे शिकायला गेलो आणि मी मला इक्वल लेवलला जर समजत असेल तर माझं शिक्षण कधीच चालू होत नाही. माझं शिक्षण कधी चालू होतं, मी समोरच्या व्यक्तीला गुरु म्हणत असेल आणि मी शिष्य म्हणत असेल तर माझं शिक्षण चालू होतं, नाहीतर माझं शिक्षण चालूच होत नसतं. त्यामुळं गुरुकुल पूर्वीचं जे आहे आणि आत्ताचं जे आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं साधर्म्य जे आहे ते त्याच्यामध्ये भरणारे भाव आहेत. ते जिद्द, नम्रता, चिकाटी, आदर, आत्मविश्वास, प्रेम, निष्ठा, संयम, हे 8 भाव भरणं म्हणजे ऍक्च्युली गुरुकुलची संकल्पना राबवणं. पूर्वी पण तेच करत होते, पण त्यांची थोडीशी पद्धत वेगळी होती. मुलं तिथं जाऊन राहत होते, राहून त्यांना तेवढा स्ट्रिक्टनेस होता. आत्ता तसा पालक अवेअर नाहीये, पालक ते मान्य करत नाहीये. पालकाला ते नकोय, पण माझा मुलगा घडला पाहिजे हे पालकाला मान्य आहे, घडला पाहिजे हे नक्की, पण मला ते नकोय सगळं. मला तो स्ट्रिक्टनेस नकोय, माझ्या मुलाला ते मार नकोय, माझ्या मुलाला तेवढी काय त्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंतची जी काही बांधलेली स्थिती आहे ती नकोय, पण माझा मुलगा मात्र छान घडलाच पाहिजे असे. म्हणून मुळात सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे ना, मुलगा घडायला तयार आहे पण पालक मुलाला घडू देत नाहीये. हे जे काही पालक हावी झालेत मुलांवर ना, ही आत्ताच्या बिघडलेल्या पूर्ण
समाज व्यवस्थेची एक शोकांतिका आहे. म्हणजे ह्या सगळ्याला पालक जबाबदार आहेत. 100%. एक साधी गोष्ट आहे, तुम्ही आम्ही शिकत असताना ज्यावेळी शिकत होतो आपण शिक्षकांशी कसं बोलत होतो, किंवा तुमचे वडील असं कधी म्हणले का तुझी टीचर अशी करते रे? ते म्हणत होते तुझे गुरुजी काय करतात, आणि आपण काय म्हणतो, तुझी टीचर काय करते. अरे जर तुम्ही त्यांना आदर नाही शिकवला तर ते थोडाच आदर घेणार आहेत. ते म्हणणारच नाहीयेत माझी शिक्षक, ते म्हणणार माझी टीचर अशीच करते, माझी टीचर अशीच आहे, माझी टीचर तशीच आहे. आदरच नाहीये. म्हणजे प्रत्येक गोष्ट शिकवताना पालकांची एक कृती मुलांच्या 10 कृतीला जबाबदार असते. बरोबर. आधीचे गुरु आणि शिष्य आणि आत्ताचे गुरु शिष्य याच्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? तोच परत फरक की जे शिक्षक आहेत आत्ताचे ते पण का शिकवतायत? मला पैसे मिळवतायत म्हणून शिकवतात. ज्या वेळापासून शिक्षण क्षेत्रामध्ये खूप पैसा आला त्या वेळापासून हे सगळं आहे ना, हे सगळं थांबलं. म्हणजे गुरु शिष्याचं नातच थांबलं. खूप पैसा म्हणजे आता मला चांगलं आठवतं, मी पुण्यात जेव्हा आलो तेव्हा माझ्या वडिलांना 1800 रुपये पगार होता आणि मला 18,000 रुपये पगार होता. वडील माझे मुख्याध्यापक होते. मुलांना सायकलवर घरी जायचे, घेऊन यायचे, रात्री तास झाल्यानंतर ते रात्री घरीच परत सोडायला जायचे, दिवसभर शिकवायचे. ते जे शिकवत होते खिडकीतून गावची लोक ते काय शिकवतायत ते बघू शकत होते, आणि ते एवढे तल्लीन होऊन शिकवायचे की गावची लोक उभारून पण ते शिकत राहायचे. आता सिक्युरिटी एरिया आहे, गेटवरच तुम्हाला अडवलं जातं. बरोबर. शिक्षक काय नक्की आहे, शिकवतोय काय हेच माहिती नसतं. बरं, शिक्षकाचं क्वालिफिकेशन हेही तुम्हाला माहिती नसतं. बरं, क्वालिफिकेशन हा भाग आहे का? मुळात तुमचं काय शिक्षण झालंय? मास्टर. ग्रॅज्युएशन तरी आहे ना. बरं, मास्टरला सेकंड इयरला कोणताही एक सब्जेक्ट घ्या, दुसरा चॅप्टर सांगा, येतोय तुम्हाला? नाही येत. कारण आपण ते जे शिकलो ते फक्त मार्कांसाठी आपण अभ्यास केला, आणि ते जे आहे ती माहिती आहे, ते ज्ञान नाही. ज्ञान आणि माहिती याच्यामध्ये सगळ्यात मोठा फरक काय? जी माहिती प्रॅक्टिकली यूज केली जाते त्याला ज्ञान म्हणतात, आणि मुळात आता तसं काहीच नाहीये. आता आपण ते ज्ञान म्हणून घेतच नाहीये, आता सगळं माहिती म्हणूनच घेतो. प्रत्येक मुलगा माहिती वाचतोय, चॅट जीपीटी करतोय, आपलं स्कॅन करतोय, उत्तर लिहितोय, झाला विषय. आता मला खूप वाईट वाटतंय की हे जे काही शासनाची धोरणं आहेत, बरीच धोरणं अशी आहेत की त्यांनी या मुलांचं आयुष्य बिघडून टाकले. अक्षरशः कोणते धोरण? सरळ सरळ पास करणे. तो मुलगा कोणालाच घाबरत नाहीये. हम दो हमारे दो मध्ये आई वडिलांना घाबरत नाहीये, आणि शिक्षकाच्या हातातून छडी काढून घेतल्यामुळं शिक्षकांना घाबरत नाहीये. पण तुम्हाला असं वाटतं का, तुम्ही लहान असताना तुम्हाला तुमच्या बाईंनी किंवा टीचरांनी छड्या दिल्यात किंवा मारलंय, तुम्हाला आत्ता असं वाटतंय का की त्यांनी उगाच मारलं? मग तुम्हाला घडण्यासाठी मारलं असं म्हणणं आहे. मग जर आपल्याला हे वाटतंय तर एखाद्या मुलाला मारलं, मी सपोज आता एक 20 दिवसापूर्वीचाच एक भाग होता, एक गोष्ट होती. एक मुलगी होती, ते मुलगी दुसऱ्या एका मुलाला काहीतरी म्हटली आणि तिथं ते जरा क्लॅशेस निर्माण झाले, म्हणून मी त्या मुलीला फटका दिला. तिची आई डायरेक्ट पोलीस स्टेशनला. मग पोलीस म्हटले हे तुमचा असा कायदा नाहीये. म्हटलं आम्ही तर पालकांकडनं लिहून घेतलंय, आमच्याकडे पालकांना नियम आहेत, ज्यांना हे पटत नाही त्यांनी ऍडमिशन घेऊच नाही. तरी पण त्यांनी ऍडमिशन घेतलंय, त्यांना एवढी हे क्लिअरन्स दिलेला आहे, त्याच्यावर त्यांची सही आहे. तरी पण मला मुलांना घडवायचंय, मी 100% मुलांना घडवायचं. जरी त्यांनी केस केली तरी मी मुलांना घडवणार, कारण माझ्या हृदयापासून मी मुलांना घडवतो. मुलांना काय पाहिजे असतं? खरं तर मुलांना फक्त आणि फक्त प्रेम पाहिजे असतं. त्यांना फटका दिला ना, म्हणजे आता तुम्ही स्वतः कधीतरी माझ्या गुरुकुलला या, वरनं बघा, शेजारून बघा, मी फटका दिल्यानंतर देखील दुसऱ्या क्षणाला ती मुलं माझ्या कुशीत असतात. का? काहीतरी कारण आहे ना. त्यांना डिसिप्लिन पण आहे, ते पूर्ण घाबरतात. एखादा मुलगा जर सकाळी उठत नसेल, पालकाचा फोन येतोय, सर उठत नाहीयेत, मी म्हणतो व्हिडिओ कॉल करा, माझा चेहरा दाखवा, तो उठून लगेच बाथरूम मध्ये पळतो. म्हणून का? म्हणजे असं काय आहे का की मी सततच मारत राहतोय? असं नाही ना. कोणता शिक्षक कोणत्याच मुलाला सतत नाही मारत राहते.
शिक्षकाच्या मनात त्याला घडवायचं असतं. पण पालक म्हणतोय ना की नाही माझ्या मुलाला मारायचं. मग आम्ही विचार करतो, आमच्यासारखे एखादे शिक्षक तयार झालेले काय म्हणतात, जाऊ देत ना, मला काय घेणं देणं आहे, मला पैसे मिळतात ना. सर, आपल्या गुरुकुलमध्ये अध्यात्मिकता, अभ्यास आणि आधुनिकता या सगळ्यांची सांगड घालून शिकवलं जातं. ते कशा पद्धतीने शिकवलं जातं, कसं मॅनेज करतं हे सगळं? मुलांना मेडिटेशन असतं. तर मेडिटेशन म्हणजे काय, तर एकाग्र होणं. आपले विचारांचे जे काही आपण नॉर्मल विचार आपण करतो ना, जर रिकामा डोक्याचा माणूस असेल, म्हणजे जे काही काम करत नसेल, अशा माणसाला ना साधारण 1,80,000 विचार येतात. जो माणूस काम करतो त्याला ते विचार 60,000पर्यंत कमी होतात. मग ह्या विचारांना योग्य रीतीनं बसवणं आणि जो पाहिजे तो विचार पिक करणं, हे मेडिटेशनचे मूळ भाग आहे. म्हणजे वर्किंग स्पेस निर्माण करणं. तसं रॅम रोमचं आहे की तुम्ही रोममध्ये टाकल्यानंतर रॅम रिकामा होतो, तसं हे वर्किंग स्पेस निर्माण करणं, डोक्याचं स्पेस निर्माण करणं, हे मेडिटेशनचं मूळ काम आहे. त्यांनी माणूस एकाग्र पण होतो, विचार करण्याची क्षमता वाढते. जे सकारात्मक विचार आहेत ते तुम्हाला पिक करता येतात आणि त्या विचारावर, म्हणजे नॉर्मल जाता जाता आपण असा विचार करतो की कधीतरी माझा खूप छान मूड आहे आणि एका सेकंदाला माझा मूड बदलतो. मग हा का होतो, तर तो निगेटिव्ह विचार माझ्या पॉझिटिव्ह विचारवर हावी होतो. मग मुलांच्या बाबतीत हे आहे का, तर हे 100% आहे. 8व्या वर्षापर्यंत बाय डिफॉल्ट देवाने दिलेली मेडिटेटिव्ह पॉवर त्यांच्यामध्ये असते. त्याच्यानंतर पुढचा जो प्रवास आहे त्याच्यासाठी त्यांना काहीतरी टूल देणं आवश्यक आहे आणि हे टूल म्हणजे मेडिटेटिव्ह पॉवर. ती मेडिटेशन मध्ये एकाग्र होतात का मुलं? म्हणजे ध्यानांपासून 8व्या वर्षापर्यंत तर देवाने दिलेली मेडिटेटिव्ह पॉवर आहे, जसं मी सांगितलं तसं. त्या वेळात त्यांना ती आवश्यकता नसते, पण आम्ही थोडा वेळ बसवतो. ध्यान आहे, धारणा आहे आणि समाधी आहे. अष्टांग योगामध्ये ध्यान वेगळं आहे, धारणा वेगळी आहे आणि समाधीस्थ अवस्था वेगळी. थोडंसं ध्यान करायला लावलं तर ते धारण्यामध्ये जाईल पुढं, आणि धारणा व्यवस्थित झाली तर मेडिटेशनमध्ये पुढे जातं. की आता सगळीकडे भरपूर ठिकाणी सगळे संत आहेत किंवा सगळे आधुनिक पण आहेत, आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, SSY आहे, असे बरेच गोष्टी आहेत. तिथं पण हेच सगळं शिकवलं जातं. काय घेतलं जातं ह्याच्या पेक्षा त्याच्यामध्ये मुलांनी जे घेतलंय ते चांगलं घेतलंय का, हा त्याच्या पाठीमागचा भाव आहे. जेवढे घेतात तेवढे मुलं चांगलं घेतात. आता मग आमच्या इथं आता मुलं मेडिटेशनला बसतात. खूप काही नाहीये, पण दिवसातून एक थोडा वेळ 15 मिनिट जरी मेडिटेशन झालं तरी आमच्या दृष्टीने ते पुरेसं असतं. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत आपल्याकडे शाळा असते. कसं नियोजन असतं, म्हणजे या सर्वांमध्ये कशा पद्धतीने मुलांना सांभाळलं जातं? कसं? सकाळी 8 ते 8:15 प्रार्थना असतात, 8:15 ते 8:45 व्यायाम असतो. व्यायाम म्हणजे साधारण 100 बैठका असतात. म्हणजे कोणत्याही माणसाला 10 बैठका मारल्या तर दुसऱ्या दिवशी उठता येत नाही, पण आमची मुलं 100 बैठका मारतात. ह्यांची शारीरिक क्षमता डेव्हलप जाते. आता मुलांमध्ये 3 खूप मोठे प्रॉब्लेम आहेत. एक तर टीव्ही मोबाईलमध्ये खूप जास्ती अडकलेत, दुसरं फास्ट फूडमुळे त्यांची शारीरिक क्षमता नाही, आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रत्येक गोष्ट मुलगा ब्लॅकमेल करून मिळवतो. ह्या तिन्ही गोष्टी ह्या 8 ते 8च्या शेड्यूलमध्ये काढलेल्या आहेत. एक तर टायमिंग वाढवून ठेवलंय, 8 ते 8 आहे. सकाळचा जो वेळ आहे तो 1 तास आणि संध्याकाळचा 1 तास घरी पोचायला लागतो, म्हणजे 14 तास मुलं तिथे एंगेज राहतात. ऍटलिस्ट 14 तास तरी ते टीव्ही मोबाईल पासून लांब राहतात. पहिला भाग आहे. गुरुकुललाच 2 वेळा नाश्ता, 1 वेळा जेवण असतं आणि ते पौष्टिकच असतं. गुरुकुलला कधीही पावाचा पदार्थ दिला जात नाही. काय काय दिलं जातं? गुरुकुलमध्ये पोळी, भात, भाजी आणि नाश्त्यामध्ये पोहे, शिरा, उपीट हे दिलं जातं. सकाळचा जो नाश्ता असतो त्यात काढे असतात, म्हणजे गुळवेल पावडर, सुंठ पावडर, दालचिनी पावडर, तुळस पावडर हे एकत्र करून काढा बनवला जातो. जे कोरोनामध्ये खूप जण सांगत होते की हा काढा प्या, आम्ही ते त्याच्या अगोदरपासून 4 वर्ष अगोदरपासून मुलांना तो काढा पाजतो. अनुषापोटी जर हा काढा पिला तर मुलांची प्रतिकारशक्ती खूप जास्ती वाढते. आठवड्यातून 2 दिवस नाचणी सत्व असतं, आम्ही त्याला रागी म्हणतो. ती रागी असते, मुलांना नाचणी सत्व दिलंच जातं, ग्लास भरून नाचणी सत्व असतं. नाचणीने शारीरिक क्षमता खूप जास्ती वाढते. ओके. 1 दिवस बीट कंपल्सरी असतं. हे सकाळचा नाश्ता हा अशा प्रकारचा असतो. मोड आलेली कडधान्य, आम्ही त्याला रॉ फूड्स म्हणतो, सगळे रॉ फूड्स. कोणतंही अन्न ते शिजवलेलं नसतं, जसं कच्चं आहे तसंच खायचं आहे. त्यांनी काय होतं, 2 तासात मुलांचं ते डायजेस्ट होतं आणि 2 तासानंतर त्यांना प्रचंड भूक लागते. मग शेड्यूल सांगतो,
9:15 पर्यंत मुलांचा व्यायाम झाल्यानंतर मेडिटेशनसाठी लागणारी कंडिशन फुलफिल होते. मेडिटेशनसाठी कंडिशन असते समवॉट टायर्ड, समवॉट थोडं थकलेलं पण पाहिजे आणि भुकलेलं पण पाहिजे. पहिल्यांदा व्यायाम करून सकाळी ते लवकर उठलेले आहेत, गुरुकुलला आलेले आहेत, व्यायाम केलाय, ते थकलेत, भुकेलेले आहेत, त्यावेळी त्यांना मेडिटेशन दिलं जातं. त्यामुळे मेडिटेटिव्ह पॉवर त्यांना जनरेट होते. त्यानंतर 9 ते 9:15 त्यांना ह्या रॉबोटचा नाश्ता दिला जातो. त्यानंतर 9:15 वाजता मुलांच्या वर्गात जातात. ते वर्गात गेल्यानंतर त्यांना एक स्पेशल बॅच म्हणून आहे, ते शिकवलं जातं. ज्या मुलांना काहीच येत नाही, म्हणजे गुरुकुलमध्ये येताना ज्यावेळी मुलगा येतो त्यावेळी त्याला त्याची टेस्ट घेतली जाते, आई वडिलांच्या समोरच घेतली जाते आणि आई वडिलांना सांगितलं, दाखवलं जातं की तुमचा मुलगा इथं इथं आहे, इथून त्याला इथं न्यायचंय, तर त्याला लागणारा वेळ किती आहे. मग काही मुलं पालक स्वतःच सांगतात की माझ्या मुलाला 2 वर्ष मागे घ्या, माझ्या मुलाला 3 वर्ष मागे घ्या. एका पालकाने तर सांगितलं माझा मुलगा 10वीत आहे, त्याला 3रीतच बसला. काहीच येत नाही. आत्ताची सगळ्यात मोठी फॅक्ट अशी आहे की 10वीच्या मुलाला 9वीच्या मुलांना ABCD लिहिता वाचताच येत नाहीये, ही आत्ताची फॅक्ट आहे. मग हे बोर्ड वगैरे सगळं वेगळं, CBSE, SSC, ICSC, IB हे सगळं वेगळं, पण मुलांना जर लिहिता वाचताच येत नाहीये तर पुढे जाणार कसा तो. हा एक त्याच्या पाठीमागचा बेसिक भाव आहे. त्यानंतर ह्या स्पेशल बॅचमध्ये त्यांना ते घेतलं जातं, ते त्यांना शिकवलं जातं. त्यानंतर 11:15 वाजता मुलं दुसऱ्या मेडिटेशनला बसतात. आता हे मेडिटेशन जे आहे, सकाळी नाश्ता लहान असतो त्यामुळं खूप जास्ती भूक लागली जाते. जठराग्नी पेटणं हा एक मराठीत म्हण आहे, जठराग्नी पेटला. जठराग्नी पेटणं म्हणजे प्रचंड भूक लागणं, आणि तो पेटलेला जठराग्नी जेव्हा पेटलेला असतो त्याच वेळी जेवायला दिलं तर समोर अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून मुलं खातात. मग तुम्ही काही दिलं तरी त्यांना ते गोडच छानच लागतं. मग तिथं पोळी, भात आणि भाजी. आठवड्यातून आमच्याकडे 2 दिवस पालेभाज्या असतात, 2 दिवस कडधान्य असतात, 2 दिवस डाळी असतात. आणि हे जे सगळं आहे हे महिन्याचं शेड्यूल आहे. एक भाजी आमची रिपीट होत नाही महिन्यामध्ये. ते पूर्ण महिन्याचं 26 दिवसाच्या 26 भाज्या ठरलेल्या आहेत आमच्या. त्या दिवशी त्यांना, आता मुलांना पण हे शेड्यूल तोंडपाठ आहे, ते कोणत्या दिवशी काय येणार आहे, कोणत्या दिवशी काय येणार आहे हे माहिती असतं त्यांना. कोणत्या सणाला, म्हणजे सण सगळे गुरुकुलला साजरे होतात. हे सगळे सणाला त्या त्या दिवसाचं जे महत्व आहे अन्नाचं ते दिलं जातं. सणाला सुट्टी नसते का? सणांना अजिबात सुट्टी नसते, कारण आपली संस्कृती जी आहे, आपली संस्कृती मुलांना कळली पाहिजे. तुम्ही घरी सण साजरे करणं आणि आम्ही गुरुकुलमध्ये सण साजरे करणं ह्याच्यामध्ये काय बेसिक फरक आहे तुम्ही सांगा. तुम्ही होळी का साजरी करता सांगता येईल? मूळ जो आहे ना, निसर्गाने सगळं टाकून दिलेलं असतं. त्याचा जर अग्नी पेटवला तर ओझोन जनरेट होतो, आणि जो ओझोन आपल्या अतिनील किरणाला वाचवतो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं, ते शास्त्रीय कारण आहे त्याचं. प्रत्येक सणाला एक शास्त्रीय कारण आहे, एक आध्यात्मिक कारण आहे, एक धार्मिक कारण आहे. धार्मिक म्हणजे त्याची कथा आहे, ते धर्मात घातलंय. आध्यात्मिक म्हणजे मेडिटेशनशी ते कसं रिलेटेड आहे ते सांगितलेलं आहे. आणि एक शास्त्रीय कारण म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. म्हणजे गुढीपाडव्याला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, होळीला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, तसं रंगपंचमीला पण वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. ओके. याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी काय असतं? धुलीवंदन. आत्ताची ट्रेंड असा आहे की त्या दिवशी दारू पिणं, धिंगाणा करणं, हा ट्रेंड आहे. पण मूळ जो पार्ट आहे धुलीवंदनला, जे काही काल जाळलेलं आहे आपण निसर्गाने टाकून दिलेल्या ज्या गोष्टी जाळलेल्या आहेत त्या जर अंगाला लावल्या आणि त्याच्यामध्ये त्या धुलीला वंदन करून आपल्या शरीराला ते जर लावलं गेलं तर 117 प्रकारचे त्वचारोग जातात. हे त्याचं मूळ कारण आहे. म्हणून गुरुकुलला सण साजरे केले जातात. 264 दिवस गुरुकुल चालू असतं. इतर स्कूल जे असतात 214 दिवस चालू असतात, गुरुकुल 264 दिवस चालू असतं. म्हणजे इतर स्कूलच्या तुलनेमध्ये गुरुकुल 50 दिवस जास्त असतं. गुरुकुलला सुट्टी 1 मे ते 31 मे आणि दिवाळीची 15 दिवस एवढीच सुट्टी असते. त्याच्या व्यतिरिक्त गौरी जेवतात त्या दिवशी, दसऱ्या दिवशी आणि संक्रांती दिवशी, जे लेडीजचे सण आहेत, जे आमच्या शिक्षकांना पण साजरे करावे लागतात घरी फॅमिलीसोबत, अशांना सुट्टी दिली जाते. बाकी ठिकाणी सुट्टी नसते दिली जाते. जेवताना मुलांनी स्वतः प्लेट घ्यायची आहे. जशी वाढतानाचं ताट असतं
तसंच ते धुतानाचं असलं पाहिजे. म्हणजे भाताचा एक शीत मुलं खाली सांडत नाहीत. सगळं स्वच्छ त्यांनीच करायचं आहे. वाढताना पण मुलांनीच वाढायचं आहे. आमच्याकडे मंत्रिमंडळ आहे, मुलांना पूर्ण मंत्रिमंडळ आहे. मग त्याच्यामध्ये सगळे ऍक्च्युली आमच्या टीम्स आहेत. त्या टीम्स अशा असतात की नर्सरीचा एक मुलगा, पहिलीचा एक मुलगा, दुसरीचा एक मुलगा, तिसरीचा एक मुलगा, अशा टीम्स करत करत ते 10वी पर्यंतचा एक मुलगा. 10वीच्या मुलाला त्याचा कॅप्टन असतो तो. म्हणजे ती जी काही हायरार्की आहे ती अशी असते, पहिल्यांदा त्यातल्या एका मुलाला पॅरेंट केलं जातं. म्हणजे एक लहान मुलगा त्यांनी सांभाळायचा. नर्सरीचा मुलगा जो आहे त्याची पॅरेंटशिप एका मुलाला असते. मग त्या मुलाला जे काही लागेल ते सगळं त्या पॅरेंटनी पाहायचं असतं. त्यानंतर त्याचं प्रमोशन होतं व्हाईस कॅप्टन. म्हणजे 6-7 मुलांना कंट्रोल करायची त्याच्यामध्ये पॉवर येते. किंवा कॅप्टन ॲबसेंट असताना तो तिथं लीड करतो. त्यानंतर तो कॅप्टन होतो. कॅप्टन झाल्यानंतर त्यांनी 12-15 मुलांना घेऊन हे सगळे खेळ खेळायचे आहेत. हे सगळं जे काही गुरुकुलचे शेड्यूल आहे ते सांभाळायचं आहे. व ह्याच्यामध्ये काय होतं, नर्सरीचा एक मुलगा आणि 10वीचा एक मुलगा, त्यांच्या वयामधलं अंतर जे आहे ते 9-10 वर्षाचं आहे. कम्युनिकेशन गॅप जो आहे एका पिढीमधला आणि दुसऱ्या पिढीमधला, तो पूर्ण नाहीसा होतो. म्हणजे मला जिंकायचंय तर नर्सरीच्या मुलाला घेऊन जिंकायचंय, त्याला कडेवर घेऊन पळतात मुलं. हा पण पार्ट आहे. मग त्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत छोट्या मुलाचे ते मोठ्याला समजतात आणि मोठ्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते छोट्याला समजतात. जेवण झाल्यानंतर मुलं वर्गात जातात. मग त्यांचे पिरियड्स होतात. पिरियड्स झाल्यानंतर 4:15ला परत तिसरं मेडिटेशन असतं. 4:15 ते 4:30 मेडिटेशन असतं. 4:30 वाजता परत त्यांचा एक नाश्ता असतो, पोहे, शिरा, उपीट. ते 5 पर्यंत चालतं. 5 ते 7 मुलांना मैदानी खेळ असतात. आता हे मैदानी खेळ म्हणजे काय, जे आपण गल्लीत खेळणारे खेळ आहे, हे खेळ आहेत सगळे. लंगडी खेळणं आणि क्रिकेट खेळणं ह्यात फरक काय खरं तर. क्रिकेट खेळताना 3 जण खेळत असतात, बॅट्समन, बॉलर आणि कीपर. बाकी सगळे खुन्नस वाढवत थांबलेले असतात. तुला मी बघूनच घेतो. ओके. पण तसं लंगडी खेळताना नाही, सगळेजण शिवलं की झालं. तिथं हारजीत पचवता येते. आता मुलांची अडचण किती, मी तिसरा मगाशी सांगितला होता की प्रॉब्लेम, की मुलं प्रत्येक गोष्ट ब्लॅकमेल करून मिळवतात. याचा अर्थ काय खरं तर, शिक्षकाच्या हातातून छडी काढून घेणं, आई वडील हम दो हमारे दो मध्ये त्याच्यावर कंट्रोल नसणं, हा एक पार्ट आहे. एखादी गोष्ट एखाद्या मुलांनी मागितली तर आई वडील लगेच देतात. याचा अर्थ त्याला जर एखादी गोष्ट मिळाली नाही तर तो आकांतांडव करतो. आणि जर त्याला ती मिळालीच नाही तर तो कोणतंही टोकाचं पाऊल उचलू शकतो. याच्यासाठी सगळ्यात मोठं भाग असा पाहिजे की त्या मुलाला हारायला शिकवलं पाहिजे. आपण सगळं त्याच्या हातात देऊन त्याला फक्त जिंकायला शिकवतोय, हारायला शिकवत नाही. मग ह्या खेळाच्या माध्यमातून आणि त्या काही थोडाफार मार आम्ही देतो त्याच्या माध्यमातून त्यांना हे शिकवलं जातं की तू हारला पण पाहिजेस. त्यासाठी खेळाच्या माध्यमातून एकमेकाच्या बोकांडी बसायचे खेळ आहेत. एकमेकांच्या उरावर बसायचे का, तर ती जी आत्मीयता आहे, ते जो टुगेदरनेस आहे, हा कधी येणार आहे, जेव्हा तसे खेळ खेळतील. त्यामुळं गुरुकुलात 2 तास मैदानी खेळ असतात. आता ह्या मैदानी खेळमधून त्यांना हारायला शिकवलं जातं. हारलं तर परत जिद्दीने उठणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जे 8 भाव मगाशी मी सांगितले त्यातला एक भाव जो आहे जिद्द, चिकाटी, जिद्द जी आहे ती ह्याच्यामधून भरली जाते. आणि दुसरा जो पार्ट आहे, हारायला शिकवल्यामुळं मुलं ब्लॅकमेल करायचं प्रमाण त्यांचं कमी येतं. त्यानंतर 7 वाजता मुलं प्रार्थनेला बसतात. 7 ते 7:30 प्रार्थना असतात. 7 ते 7:15 त्यांचं रामरक्षा असते. 7 ते 7:10, 7:10 ते 7:20 मनाचे श्लोक असतात. 7:20 ते 7:30 शुभं करोती आणि सगळे छोटे श्लोक असतात. 7:30ला मुलं वंदे मातरम किंवा पसायदान होऊन गाडीत बसतात. मी पालकांना तेच विचारतो, तुम्ही हे सगळं शेड्यूल जर पाळणार असताल किंवा घरी करणार असताल तर त्यांना घरी शिकवलं तरी आमची काहीच हरकत नाहीये. तुम्ही घरी शिकवा, पण हे सगळं होत नाहीये. आजी आजोबा पूर्वी आपण लहान असताना जे सांगायचे की जाऊन शुभं करोती म्हण, आता किती घरात शुभं करोती चालू आहे, किती घरात सकाळची प्रार्थना चालू आहे, किती घरात मुलाला समोर बसून जेवायला दिलं जातं, किती घरात मुलगा ताट स्वच्छ करतो. हे सगळं जे आहे हे सगळं गुरुकुलला घडतं.
एकूणच तर आपण शेड्यूल बघितलं सगळं शाळेचं, खरंच आगळं वेगळं गुरुकुल आहे आपलं. या सगळ्यांमध्ये आपण कधीतरी तुम्हाला मुलांसोबत देखील खेळताना पाहायला मिळतं. तर तुमच्या लहानपणीच्या किंवा शाळेतल्या काय आठवणी ताज्या होतात का? काय आठवतं शाळेमधल्या काय गमतीशीर किंवा कोणत्याही काय? शिक्षकाने ना मुलांबरोबर रॅपो जो असतो त्याचा मुलांमध्ये गेलं की मुलांसारखं पाहिजे, त्यांना त्यांच्यातलं एक वाटलं पाहिजे, तर ते तुमच्याशी रिकामे होणार आहेत, तर ते ओपन होणार आहेत. आणि इथं मला तर खूपच आवडतं मुलांमध्ये खेळायला. हा, शिस्त पण असली पाहिजे, पण प्रेम पण तेवढंच असलं पाहिजे. हे त्यांना कंटिन्यू एखाद्याला बिस्किट पकडलं किंवा एखाद्याला रागाने बघायला सुरुवात केली तर ते रागाने बघितलं, असं आमच्याकडे काहीच नाही. आता माझा शिक्षक पण असा तयार झालेला आहे. त्यांना आमच्याकडे ट्रेनिंग असतात, शिक्षकांना ट्रेनिंग असतात, आणि त्यांना ह्या मुलांमध्ये कसं इन्क्लूड व्हायचं हे शिकवलं जातं. मुळात त्यांचं स्वतःचं शिक्षक म्हणून उद्दिष्ट काय आहे हे फिक्स केलं जातं. व्हिजन क्लिअरिटी दिली जाते. मुलांना पण आम्ही व्हिजन क्लिअरिटी देतो. मुलांना कोणत्या तरी आठवड्यातून एक दिवस या अध्यात्माच्या एखाद्या पार्टवर लेक्चर असतं. म्हणजे प्रेम करायचं तर का करायचं, नक्की कोणत्या गोष्टींना प्रेम म्हणायचं, नक्की नक्की कोणत्या गोष्टींना निष्ठा म्हणायची, म्हणजे आई वडील काळजी करतात म्हणजे ते प्रेम आहे का, हे सगळं मुलांना समजावून सांगतात. तुमच्या त्यामुळे तुमच्या आठवणी आहेत का लहानपणीच्या शाळेतल्या काही हो, गमतीशीर असतील किंवा अशा emotional? माझे खूप म्हणजे माझे वडील पण शिक्षक होते, त्यामुळे आम्हाला हे हे जिद्द, नम्रता, चिकाटी, आदर, आत्मविश्वास, प्रेम, निष्ठा, संयम, हे जे आहेत ना, हे माझ्या शिक्षकांनी, माझ्या आई वडिलांनी माझ्यामध्ये कधी भरले हे आठवून ह्याचं परत रिइम्प्लिमेंटेशन केलं जातं. म्हणजे एक दिवस असा होता की मी सायकल खेळत होतो, छोटं होतं, माझे पाय पण पुरत नव्हते, म्हणजे उंचीनी कमी असल्यामुळे पायच पुरत नव्हते. आणि एकदा ते काटे असे टाकले होते, सुबाबळीचे काटे होते, आणि त्याच्यात मी पडलो. वडील समोर होते, पण वडील आले नाहीत उचलायला. मी इच्छा व्यक्त करत होतो की मला त्यांनी उचलावं उचलावं उचलावं, पण ते आले नाहीत. मग लांबूनच मला म्हणले, उठ, तुझी तू बघ काय करायचं ती कर. मी तिथं हात खाली ठेवला तरी मला काटे टोचत होते, पण तसंच मी उठलो, कडेला आलो. मग मी रागाला गेलो वडिलांना, म्हटलं असं का केलं तुम्ही, समोर असताना का नाही केलं, समोर असताना उचलायला पाहिजे ना. ते म्हणले तू कधी शिकणार. ओके. एकदा वडिलांनी तशी एक मोपेड गाडी घेतली होती, आणि मी अगदीच लहान होतो, जसं मी सांगितलं उंची कमी होती, आणि मला गाडी पुढचं पण दिसत नव्हतं. त्यावेळी ते मध्ये एक असं पार्ट असायचं, आणि त्या पार्टवर बसायचो, गाडी अशी धरून चालवायला सुरुवात करायची, गाडी थोडी पडली की वर येऊन बसायचं. मग आता वडिलांनी नवीन गाडी घेतली होती, त्यावेळी त्यांना उलट काळजी वाटायला पाहिजे की गाडी पडेल नक्की किंवा काहीतरी होईल, पण वडिलांनी सांगितलं नाही नाही. लांबून बघितलं त्यांनी, मला येऊन विचारलं, तुला अशी गाडी चालवता येते का, चालव बिंदास, पडली तर पडू देत, काही नाही होत, चल मी आहे तुझ्या पाठीशी. हा जो पार्ट आहे ह्याच्यामधून जिद्द भरली गेली. असे प्रत्येक पार्ट. आम्हाला एक मॅथ्सचे सर होते, सकाळी 6ला क्लास असायचे सरांचा. आम्ही त्यावेळी फारच त्यांना हे करायचं, सरांना काय झोपी पाय का नाही, सकाळी 6ला येऊन गेलतात. पण आता त्याचं महत्व कळतंय. अरे सकाळी सरांचं काय नडलंय येऊन करायचं, बरं त्यांचा कोणताही स्वार्थ नाही त्यात, प्रत्येक शिक्षक असा होता. आता दुर्दैवानं हे शिक्षकच गायब आहेत. शिक्षक म्हणजे हाडाचा शिक्षकच राहिलेला नाही. का राहिला नाहीये, तर पालकांच्या अपेक्षा वेगळ्या झाल्यात. त्यावेळी कोणताही पालक शिक्षकांना जाब विचारायला येत नव्हता, आता उठसूट जाब विचारायला येतात. त्यामुळे ही अडचण. हे गुरुकुल स्थापन करायच्या अगोदर काय काय अडचणी आल्या तुम्हाला, कारण आपण बघतो की तुम्ही एका खेडेगावातून इथपर्यंत पोहोचलेला आहात पुण्यासारख्या शहरामध्ये, आणि 3 जागेवर तुमची संस्था आहे, तर काय काय अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागलं? मी माळशिरसमध्ये माझे वडील मुख्याध्यापक होते. तिथून पुण्याचं अंतर 170 किलोमीटर आहे. तेवढं अंतर क्रॉस व्हायला मला 19 वर्ष गेली. आणि ते अंतर क्रॉस म्हणजे मी पुण्यात एका शाळेमध्ये शिकवायला आलो, आणि बोलता बोलता त्या मुलांना म्हटलं की मुलांना कालवा करू नका. ती मुलं माझ्या तोंडाकडे बघायला लागली, आणि मग तिथे एक दुसरे सर होते, ते म्हणले, सर तुम्ही आता काय म्हणालात. मी म्हणलं कालवा करू नका. म्हणले ह्या मुलांना कालवा नाही समजणार, ह्या मुलांना गोंधळ समजणार. आणि ही पुण्याची मुलं,
मग ते त्यांचं बोलताना सदाशिव पेटी बोलतात, इकडे ये रे. तसं आम्हाला आमची भाषा म्हणजे वाक्यात पहिली शिवी आणि शेवटची शिवी, ही रांगडी भाषा. आणि ही रांगडी भाषा ह्या पुण्याच्या भाषेला मॅच व्हायलाच म्हणजे पुण्यात आल्या आल्या पहिले 10 महिने तर मी एकाही माणसाशी बोलत नव्हतो, कारण माझं शब्द सगळे चुकायचे. मी एखादा शब्द बोलला तर समोरचे सगळे हसायचे. तर हे जे सगळं आहे हे करताना एक जाणवलं. आता पण मी गुरुकुल माळशिरसला काढायचं कारणच असं आहे की हे मला जे 17 वर्ष लागली, हे मुलांचं 17 महिन्यात ते सगळं त्यांचं मॅच व्हावं. आणि त्या मुलांना मी पुण्यात आणतो, पुण्यातल्या मुलांशी एकरूप करतो. सगळे त्यांची गॅदरिंग्स पुण्यात असतात, त्यांना शहरी भागाचा फेस देतो आणि ह्या मुलांना ग्रामीण भागाचा फेस देतो. म्हणजे आमची 10वीची मुलगी माळशिरसच्या शाळेमध्ये गेली, वर चिक्कूचे होते, भरपूर चिक्कू होते. तर ती जाता जाताच म्हणली, बटाटे कसे काय झाडायला लागले तेवढे. म्हणजे त्यांना माहितीच नाहीये. बर, गाय दूध देते हेही माहिती नाही हो, नुसतं पिशवीतलं दूध आहे एवढंच माहिती. हे एवढं मुलांच्या अडाणीपण आहे. बरं, बीट खाली येतं का वर येतं हेही माहिती नाही. मग आता आम्ही काय करतोय तर ह्या मुलांना तिकडं 6 ते 7 दिवस ट्रिपला नेतो, त्या मुलांना गॅदरिंगसाठी 15 दिवस पुण्यात आणतो. असं आम्ही एकमेकात फेस करून घेतो. कारण जी मला अडचणी आलेल्या आहेत ते ह्या मुलांना येऊ नये, ह्यांचं फेसिंग पॉवर वाढावी, शहरी भागातलं मॅच व्हावं. जरी आत्ता आपण म्हटलं की मोबाईलमुळं खूप जवळ आलंय, पण मुळात तसं नाहीये. ग्रामीण भाग हा ग्रामीण भागच आहे. सर, 2 विषय यातून निघाले. एक तर म्हणजे मोबाईल मुलांना दिला पाहिजे का नाही, कारण चांगल्या गोष्टी पण शिकल्या जातात मोबाईल मधून आणि वाईट गोष्टी पण शिकल्या जातात. आणि दुसरा विषय म्हणजे भाषेवरून विषय निघाला. तर आता जे मराठी आणि हिंदीचं जे सगळं वातावरण चाललंय, तर तुम्हाला काय वाटतं एक शिक्षक म्हणून किंवा एक मराठी माणूस म्हणून हिंदी भाषेच्या सक्तीवरून काय वाटतं? सगळ्याच भाषा आल्या पाहिजेत, पण अवडंबर नको. भाषा सगळ्याच आल्या पाहिजे, नो डाऊट. मी जर तामिळनाडूत गेलो तर तिथं सगळेच हे बोलतायत, तेलुगू बोलतायत. जर मला येत आहे तमिळ बोलतायत, मला जर ते तमिळ येत असेल तर मला कम्युनिकेशन करायला सोपं जाणार. पण महाराष्ट्रात राहून मराठी आली पाहिजे, मराठी तर आलीच पाहिजे, 100% आली पाहिजे. मराठीवर प्रभुत्व असलंच पाहिजे. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे ना, की मराठी खोलवर शिकवायसाठी सरकारने काहीतरी केलंच पाहिजे. हिंदी शिकवा ना, हिंदी शिकवायला दुमतच नाहीये. हिंदी शिकू द्यात, इंग्लिश शिकू द्यात, पण एक साधी गोष्ट आहे. आत्ता आपण इंग्रजी करतो सगळी, बरोबर आहे. शिवाजी महाराजांचा आता SSC बोर्डचा जो सिलेबस आहे तो शिवाजी महाराजांचा सिलेबस आहे, बरोबर. त्या शिवाजी महाराजांच्या सिलेबसमध्ये एक मराठी माणूस, शिवाजी महाराज मराठी, ओके, शिकवणारा मराठी आणि तो इंग्रजीमधून शिकवतो. किती मोठा विरोधाभास आहे हा. मराठी माणसाचा इतिहास मराठी माणूस शिकवतोय आणि तो इंग्रजीमधून शिकवतोय. जर तो मराठीमधून शिकवला तर ओके. आता CBSE आता पण सगळ्यांचं चाललंय की हे सगळं सेंट्रल बोर्डकडे जायचं, सगळं सेंट्रल बोर्ड दिलं पाहिजे. एक साधा गोष्ट आहे, शिवाजी महाराजांचं 1 पेज आहे त्यात आणि इथं सगळं पुस्तक आहे. तुम्हाला आवडेल का 1 पेज शिकणं? तुम्हाला काय आवडेल? शिवाजी महाराज अख्खे समजले पाहिजेत. मग मराठी असलंच पाहिजे, स्थानिक भाषेचं ज्ञान असलंच पाहिजे, स्थानिक भूगोल असलाच पाहिजे. सह्याद्री कळला तर हिमालय कळणार आहे, पण सह्याद्री कळणं गरजेचं आहे. हा भाग आहे. मला पुण्याची जर पार्श्वभूमी माहिती नाहीये आणि मी लंडनची पार्श्वभूमी काढायला चाललोय, म्हणजे माझ्या घरात काय चाललंय तेच मला माहिती नाही, माझ्या घरात किती रूम आहेत हेच माहिती नाहीये आणि मी पुढचं घेत चाललोय. तुला तसं नाही पाहिजे. म्हणजे एक साधी गोष्ट आहे, मनाचे श्लोक जे आहेत ते मनाचे श्लोक आपण म्हणतो, खूप वेळा म्हणतो. किंवा एक साधी गोष्ट आहे, सुख करता दुःख करता वार्ता विघ्नासी, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयासी, हे आपण म्हणतो. एक आता तुम्ही आहेत, सांगा बरं अर्थ याचा. नाही झेपत. आपण मराठीही नाही नीट शिकलो म्हणजे कोणत्याही राजकारणाने हे सांगून दाखवा, न हे करता, न सर्च करता त्यांनी सांगून दाखवा नुरवी पूर्वीचा अर्थ सांगा, नाही झेपत. मग जर आपण मराठीच नाही नीट शिकवत आहे तर मग हिंदी वगैरे हा त्याच्या पुढचा भाग. हिंदी असली पाहिजे, नो डाऊट, त्याचा काही भाग नाहीये. म्हणजे पण अवडंबर नाही माजवलं पाहिजे. अवडंबर मराठीचं माजवूयात ना, आपण शिकूयात ना, खोलवर जाऊन शिकूयात ना. ओवी काय आहे, तुकाराम महाराजांनी काय म्हटलंय बरं. मनाचे श्लोक म्हणताना रामदास स्वामींनी
कोणत्या वृत्तामध्ये ते रचलेलं आहे, ते भुजंगी प्रयात वृत्त आहे त्याचं, आणि त्याची मात्रा 1-2-2 1-2-2 अशी कंटिन्यू मात्रा आहे. तर एकाही माणसाला माहिती नाही आपल्याकडे. बरं त्यांनी काय होतं, रक्ताभिसरणावर किती फरक पडतो, हे सगळं मराठी भाषा जर प्रॉपर व्यवस्थित बोलली तर रक्ताभिसरण क्रिया किती पटीने वाढते हे सगळ्यांचाच अभ्यासाचा विषय. आणि मराठी भाषा का असावी तर एक सगळ्यांनीच कधीही एक प्रयोग म्हणून घरी करून बघावं. म्हणायचं आणि ला जीभ कुठं टच होते बघायचं, आणि ज्ञ म्हणायचं ते जीभ कुठं टच होते बघायचं. ओके, आ ई ई उ ऊ असं करत 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 जीभ पुढे येते, एकदम माग पहिलं अक्षर आहे आणि एकदम पुढं शेवटचं अक्षर आहे. एवढी जर सायंटिफिक भाषा आहे, एवढी जर ती शास्त्रीय आहे, तर मग आपण का नाही घेते? हे तर असलंच पाहिजे. हा, म्हणून मी इंग्रजीला विरोध करायचं काहीच कारण नाहीये. इंग्रजी मला आली पाहिजे किंवा मला सगळ्याच भाषा आल्या पाहिजेत. का नको? भाषा का नको, असा एक पहिला भाग आहे. दुसरा प्रश्न काय होता त्याच्या अगोदर? मोबाईल मुलांना दिला पाहिजे का? अजिबात नको. मोबाईल का नको याच्या पाठीमागचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे ना, आत्ता या वयात साधारण मुलांना 0 ते 18 वर्ष एवढा जो मुलगा घडेल त्याचंच प्रतिबिंब पुढची 84 वर्ष राहतात. 0 ते 18 वर्ष एवढाच मुलगा घडतो, खरं त्याचं प्रतिबिंब पुढं असतं. आत्ता जर मुलांना मुलांना मोबाईल कधी मिळाला पाहिजे, तर तो वापरायचा कसा हे कळलं तेव्हा तो मोबाईल मिळाला पाहिजे. म्हणजे आता मी व्हॉट्सअप वापरतोय तर गुड मॉर्निंग गुड नाईट आणि काहीतरी गोष्टीसाठी मी वापरतोय, याच्या ऐवजी व्हॉट्सअप जर मला प्रॉपर मार्केटिंगसाठी वापरता आलं, त्याचं खरंच कम्युनिकेशन घडवता आलं, त्याचा खरंच यूज करता आला, त्याचा वापर मला योग्य रीतीने करता आला, तर वापरू देत नाही, काहीच हरकत नाही. फेसबुक पण वापरू देत की. खूप लोकांना तुम्ही भेटू शकता, पण किती वेळ आहे त्या लोकांना सोडायचंय आणि त्या मायाजाळामधल्या लोकांना पकडायचंय, यापेक्षा हेही सांभाळून तेही सांभाळून. या सगळ्या प्रवासातून सर आता एक सामान्य जनतेला किंवा विद्यार्थी, शिक्षक या सगळ्यांना काय संदेश देऊ इच्छिताल, काय सांगू इच्छिताल? आता सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे ना, की मुलांना छान संस्कारित करणं गरजेचं आहे. एखाद्या झोपडपट्टीतला एखादा मुलगा IAS बनतो, याचा अर्थ त्याचे संस्कार इतर सगळ्या गोष्टींवर भारी पडलेले आहेत. मग आपण संस्कारितच करूयात ना मुलं. मुलं संस्कारित करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला फक्त स्ट्रॉंग व्हावं लागेल आणि कडक व्हावं लागेल. तेवढंच करायचं, दुसरं काहीच करायचं नाही. नक्कीच सर, आताच्या या आधुनिक युगात अशा गुरुकुलांची गरज जी आहे ते सर्वांनाच खरंच खूप गरजेचे आहे. पालकांची मानसिकता असेल, विद्यार्थ्यांची मानसिकता असेल, शिक्षकांची मानसिकता असेल, सर्वांचीच मानसिकता जी आहे ती बदलण्याची एक आगळी वेगळी गरज आहे. आणि खरं तर या गुरुकुलमधील विद्यार्थी देखील आहेत ते एका वेगळ्या चांगल्या वळणावरती देखील जाण्याची शक्यता जी आहे ती या सरांकडून आपल्याला या सर्व बोलण्यातून समजल्याचं पाहायला मिळते. खरं तर आजचा हा व्हिडिओ आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.